गोंडपिंपरी तालुक्यातील तारसा बुजुर्ग हे चळवळीचे गाव. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, जनजागृतीपर व्याख्याने अशा अनेक उपक्रमासह स्त्री शक्तीचा आवाज जोमाने बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांती ज्योतीला अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा तारसा बुजुर्गच्या वतीने सदर जयंतीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नमालाताई भडके, उद्घाटक वैष्णवीताई बोडलावार तर प्रमुख मान्यवर म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागतोडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धात्रक मॅडम, पोलीस पाटील सुरेश कुबडे, मुख्याध्यापिका धोडरे मॅडम, माजी अध्यक्ष सुमन कुकुडकर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात उद्घाटक म्हणून वैष्णवीताई बोडलवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकीत खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागतोडे साहेब यांनी सुद्धा महापुरुषावर मार्गदर्शन करीत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांची समायोजित भाषणे झालीत. सोबतच जिल्हा परिषद शाळा तारसाच्या चिमुकल्यांनी सावित्रीसह अनेक पोशाखाचा पेहराव करीत उपस्थितांना रिझविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकचंद उराडे यांनी केले तर आभार राज कपूर भडके यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्या अलोणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांता भडके, रुपाली कुकुडकर, सरिता झाडे, छाया झाडे, संध्या कुकुडकर, तन्वी उराडे, समीक्षा चुनारकर, आकाश भडके, नरेंद्र झाडे, रोहित दुर्गे, शुभम भडके यांनी अथक परिश्रम घेतले.